नमस्कार, मी शिवानी सागवेकर. कुक विथ शिवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. पाऊस पडायला सुरुवात झाली की सगळ्यात आधी आठवण येते ती म्हणजे गरमागरम कांदा भजीची. आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट कांदा भजी. पण तुम्हाला माहिती आहे का, काही ठिकाणी यालाच खेकडा भजी असेही म्हणतात. त्यामागचं कारण आपण पुढे पाहणारच आहोत. यासोबतच काही खास टिप्स मी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमची भजी प्रत्येक वेळी परफेक्ट बनेल. आणि सोबत बनवणार आहोत खास हिरवी चटणी. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे 5 मध्यम आकाराचे कांदे घेतले. कांद्याची साल काढून ते स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर वरचा कडक भाग काढून घेतला. आता कांद्याचे मध्यम जाडसर काप करून घेऊया. कांदा नेहमी पाकळ्यांच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच आडवे कापा. त्यामुळे कांद्याच्या सर्व पाकळ्या सहज आणि समान प्रमाणात वेगळ्या होतात. यामुळे भजीला छान आकार मिळतो आणि तळल्यानंतर ती अधिक कुरकुरीत होते. कांदा खूप बारीक किंवा खूप जाड कापू नका, मध्यम जाडसर कापा. सर्वप्रथम कांद्याच्या पाकळ्या हलक्या हाताने एकमेकांपासून वेगळ्या करून घेऊया. आता कापलेला कांदा एका मोठ्या भांड्यात घेऊया. इथे एक टीप आहे, कांद्याच्या पाकळ्या व्यवस्थित वेगळ्या केल्यामुळे प्रत्येक पाकळीला मसाला सारखा लागतो आणि भजी तळल्यानंतर छान कुरकुरीत होते. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आणि हाताने छान एकत्र करून घेऊ. मिठामुळे कांदा त्याचं नैसर्गिक पाणी सोडतं, त्यामुळे भजीचं पीठ भिजवण्यासाठी वेगळं पाणी घालण्याची गरज कमी पडते आणि भजी अधिक खमंग बनते. आता कांद्याने पाणी सोडायला सुरुवात झाली आहे. यामध्ये हळद, आपल्या घरातील लाल तिखट, मी इथे मालवणी मसाला घातला आहे आणि बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालूया. यानंतर 6 टेबलस्पून म्हणजेच पाव वाटीला थोडे जास्त तांदळाचे पीठ घालून सर्व साहित्य छान एकत्र करून घेऊ. तांदळाच्या पिठामुळे भजीला छान कुरकुरीतपणा येतो. आता थोडासा ओवा हातावर घेऊन हलक्या हाताने चोळून घालूया. ओवा हाताने चोळून घातल्यामुळे त्याचा सुगंध आणि चव अधिक चांगल्या प्रकारे येते. आता सर्व मिश्रण पुन्हा एकदा छान एकत्र करून घेऊ. यानंतर थोडं थोडं बेसन घालत मिश्रण मिक्स करूया. इथे मी बेसन चाळून घेतले आहे. संपूर्ण बेसन एकदम घालू नका. कांद्याने किती पाणी सोडलं आहे त्यानुसार थोडं थोडं बेसन घातल्याने मिश्रणाचं प्रमाण अगदी योग्य राहते. मिश्रण एकजीव होईपर्यंत बेसन घालून मिक्स करत राहा. या स्टेजला अजिबात पाणी घालू नका. कांद्याने सोडलेलं पाणीच मिश्रणासाठी पुरेसं असतं. गरज वाटली तर शेवटी फक्त 1-2 चमचे पाणी घाला. आणि अशा प्रकारे आपलं कांदा भजीचं मिश्रण तळण्यासाठी तयार आहे. आता भजी तळून घेऊया. सर्वप्रथम कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेऊया. भजी तळण्यासाठी तेल मध्यम गरम असणं खूप महत्वाचं आहे. तेल खूप गरम असेल तर भजी बाहेरून पटकन लाल होतात आणि आतून कच्ची राहतात. आणि जर तेल कमी गरम असेल तर भजी जास्त तेल पितात. आता तेल योग्य तापलं आहे की नाही हे आधी तपासून घेऊ. यासाठी मिश्रणाचा एक छोटासा भाग तेलामध्ये सोडूया. जर मिश्रण लगेच वर आलं आणि ते करपलं नाही तर समजायचं की तेलाचं तापमान अगदी योग्य आहे. आता आपण भजी तळायला सुरुवात करूया. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर हवी. भजी सोडताना मिश्रणाचा गोळा करून सोडू नका. हलक्या हाताने थोडं पसरवत आणि लांबट आकार देत तेलात सोडा. असं केल्यामुळे कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या राहतात. भजी अधिक कुरकुरीत होते आणि त्याला एक सुंदर खेकड्यासारखा आकार मिळतो. आता भजी तळताना कोणती काळजी घ्यावी? भजी तेलात सोडल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला भरपूर बुडबुडे दिसतील. यावेळी अजिबात घाई करू नका. बुडबुडे कमी होईपर्यंत आणि भजी थोडी सेट होईपर्यंत ती उलटवू नका. लवकर उलटवल्यास भजी तुटण्याची शक्यता असते. भजी सेट झाली की ती आपोआप वर तरंगू लागते आणि बुडबुड्यांचं प्रमाणही कमी होतं. आता भजी सावकाश उलटवून घेऊया. यानंतर आज थोडी वाढवून दोन्ही बाजूंनी छान सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळून घेऊया. शेवटी थोडी मोठ्या आचेवर तळल्यामुळे भजीला छान कुरकुरीतपणा आणि आकर्षक रंग येतो. भजीला सुंदर सोनेरी तांबूस रंग आला आणि ती कुरकुरीत दिसू लागली की समजायचं आपली भजी तयार आहे. भजी अगदी परफेक्ट तळली गेली आहे. भजी छान सोनेरी तांबूस रंगाची झाली की ती झाऱ्यामध्ये काढून घेऊया. आता हलक्या हाताने झारा 1-2दा हलवून घेऊया. यामुळे अतिरिक्त तेल निघून जातं आणि झाऱ्याला हलकासा टॉस देऊया. भजी काढून घेऊ. पुन्हा तेल थोडं गरम करून तेलाचा अंदाज घेऊन दुसरी आणि पुढील प्रत्येक बॅच तळताना देखील आज पुन्हा मध्यमच ठेवा आणि प्रत्येक वेळी मिश्रण हलक्या हाताने पसरवतच तेलात सोडा. याच पद्धतीने सर्व भजी तळून घेऊया. तुम्ही इथे हिरव्या मिरच्या उभ्या थोड्या कट करून त्यात तळून त्यावर मीठ पसरवूनही घेऊ शकता. काही ठिकाणी या कांदा भजीला खेकडा भजी असंही म्हणतात, कारण भजी तळताना आपण कांद्याच्या पाकळ्या पसरवत सोडल्या होत्या. त्यामुळे तळल्यानंतर भजीचा आकार खेकड्यासारखा दिसतो. मध्ये गोलसर भाग आणि आजूबाजूला पसरलेल्या पाकळ्या अगदी खेकड्याच्या पायांसारख्या दिसतात. म्हणूनच या भजीला अनेक ठिकाणी खेकडा भजी या नावाने ओळखलं जातं.
बघा, बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मस्त अशी आपली कांदा भजी तयार झाली आहे. हा खमंग आवाजच सांगतोय की भजी किती कुरकुरीत झाली आहेत. आता भजी सोबत लागणारी खास हिरवी चटणी बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम 1 मूठभर ताजी कोथिंबीर घालू. यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घालू. आता थोडीशी पुदिन्याची पानं, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी घालूया. आता हे सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत छान बारीक वाटून घेऊ. बघा, आपली झणझणीत हिरवी चटणी तयार आहे. ही गरमागरम भजी हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबतही सर्व करा. चहा सोबतही भजीचा आस्वाद घ्या. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कुक विथ शिवानी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत. धन्यवाद.